अमरावतीतील शासकीय महाविद्यालयावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। डोकं आपटलं तरी डोकं फुटेल, पण मेडिकल कॉलेजला धक्का लागणार नाही। आमदार रवी राणा यांनी हा इशारा दिलाय। शासकीय मेडिकल कॉलेजला सर्व कायदेशीर मान्यता असल्याचं रवी राणांनी म्हटलंय। विरोध करून काहीही साध्य होणार नाही असं सुद्धा रवी राणांनी म्हटलंय। अमरावतीतील सरकारी मेडिकल कॉलेजच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकारण तापलंय। शहराबाहेर उभारल्या जाणाऱ्या मेडिकल कॉलेजला विरोध करत ते शहरातच व्हावं अशी मागणी आमदार बच्चू कडू आणि आमदार संजय खोडके यांनी सभागृहात केली। मात्र यावर आमदार रवी राणा यांनी आक्रमक भूमिका घेत डोकं आपटलं तरी डोकं फुटेल, पण मेडिकल कॉलेजला धक्का लागणार नाही असा ठाम इशारा दिलाय। सरकारी मेडिकल कॉलेजला सर्व कायदेशीर मान्यता मिळाल्याने आता विरोध करून काहीही साध्य होणार नसल्याचा दावा त्यांनी। किती यांनी जर भाषण दिले त्या सभागृहामध्ये, किती बोंबलले, तरी एक लक्षात ठेवा, कायद्याला धरून नियमाला धरून त्या ठिकाणी सगळ्या मान्यता आपण प्राप्त केलेल्या आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी भूमिपूजन केलेलं आहे आणि नवनीत राणांच्या प्रयत्नांनी ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावतीमध्ये आलेलं आहे। म्हणून या ठिकाणी जास्त प्रयत्न ते केल्यापेक्षा अमरावतीच्या आमदारांना माझं म्हणणं आहे, तुमच्याकडनं मेडिकल कॉलेज शहरामध्ये आणणं होत नसेल तर मला एक निवेदन द्या तुम्ही, मी तुम्हाला अमरावती मतदारसंघामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणून देतो। महायुतीत उर्वरित 2.5 वर्ष राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद द्यावे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरेंनी हे वक्तव्य केलंय। सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाव्या, फडणवीसांना दिल्लीत संधी मिळाल्यास मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे द्यावे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरेंनी हे वक्तव्य केलं। राज्यातील मुख्यमंत्री पदाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी महायुतीने उर्वरित 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावे अशी मागणी केली। तसेच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात यावी असंही त्यांनी यावेळी म्हटलं। डॉक्टर मोरे म्हणाले की महायुतीमध्ये भाजपा हा मोठा भाऊ असून पक्षाचे केंद्रीय नेतृत्व समजूतदार आहे। यापूर्वी महायुतीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती। आता देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळानंतर उर्वरित 2.5 वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देणे योग्य ठरेल अशी सुद्धा प्रतिक्रिया अभिजित मोरे यांनी दिली आहे। स्वर्गीय अजितदादांच्या निधनानंतर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक मनोभावनेचा एक उद्रेक त्या ठिकाणी दिसून आला, आदरणीय दादांनी केलेल्या कामांचं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जनतेला त्यावेळेस दादांच्या उणीव भासायला लागली आणि त्याच्यामुळं दादांनी जो काही पुरोगामी आणि अग्रगणी महाराष्ट्राचा विचार ह्या महाराष्ट्राला दिला, त्याचं जर खऱ्या अर्थाने त्याचा वारसदार कोणी असेल तर आमच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार आहेत। आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की या महाराष्ट्राची एक पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून आदरणीय सुनेत्रा वहिनींनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी। अर्थात हा निर्णय महायुतीचा असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।